नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीमधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म या टॉपिकवरील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द फॉलोइंग अँड रीराईट द सेंटेन्स. यामध्ये पुढील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, when there is no partnership agreement between partners, the provision of profit take place in dash dash ratio. याचा अर्थ जेव्हा भागीदारांच्यामध्ये भागीदारीचा करार केलेला नसतो तेव्हा भागीदारीमधील होणारा नफा विभागून घेण्यासाठी या रेशोमध्ये विभागून घेतला जातो. बघा, जेव्हा भागीदारीचा करार केलेला नसतो, भागीदारीच्या करारामध्ये नफा व तोटा वाटणी प्रमाणाबद्दल कोणताही उल्लेख नसेल, तर त्यावेळेला सर्व भागीदारीमध्ये होणारा नफा किंवा तोटा समान विभागून घेतला जातो. आणि म्हणून या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे इक्वल. हे इक्वल उत्तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लिहून ते वाक्य पुन्हा या ठिकाणी लिहावयाचे आहे. सेकंड, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. व्यवसायाचा होणारा निव्वळ नफा किंवा तोटा शोधून काढण्यासाठी टिंबा खाते तयार केले जाते. खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा. ट्रेडिंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर यामध्ये बघा, आपल्याला माहीत आहे की आपण फायनल अकाउंट तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असे खाते तयार करत असतो. यामध्ये निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल. म्हणजेच टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस प्रॉफिट और लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. थर्ड, ए डॅश डॅश इज अन इनटँजिबल असेट. ही अदृश्य मालमत्ता आहे. टिंबा ही अदृश्य मालमत्ता आहे किंवा अमृत मालमत्ता आहे. तर बघा, ऑप्शन दिलेले आहेत गुडविल, स्टॉक, कॅश आणि फर्निचर. बघा, स्टॉक म्हणजे मालसाठा, कॅश म्हणजे रोकड रक्कम, फर्निचर म्हणजे फर्निचर कपाट वगैरे. तर या 3 मालमत्ता दृश्य मालमत्ता येतात, टँजिबलमध्ये येतात. आणि गुडविल नावलौकिक किंवा लौकिक मूल्य किंवा ख्याती ही या ठिकाणी व्यवसायाची इनटँजिबल अदृश्य मालमत्ता आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे गुडविल, इनटँजिबल असेट ऑफ बिझनेस. नेक्स्ट, फोर्थ बघा. इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन ॲग्रीमेंट, इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स्ड बाय द पार्टनर टू द फर्म इज अलाउड ॲट द रेट ऑफ. बघा, भागीदारीचा करार केला नसल्यास भागीदारानं भागीदारी संस्थेला दिलेल्या कर्जावर टिंबा दराने व्याज आकारले जाते. तर भागीदाराकडून भागीदारीसाठी घेतलेल्या कर्जावरती व्याजाचा दर हा 6% आहे. आणखीन त्यामुळे याचं उत्तर येणार आहे 6%. नेक्स्ट, लॅबिलिटी ऑफ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप बिझनेस इज. भागीदारांची भागीदारी संस्थेतील जबाबदारी ही टिंबा असते. ऑप्शन दिलेले आहेत लिमिटेड, अनलिमिटेड, लिमिटेड अँड अनलिमिटेड, नन ऑफ द अबाव. तर आपल्याला माहीत आहे की भागीदारी संस्थेतील भागीदारांची जबाबदारी ही अनलिमिटेड असते, अमर्याद असते. त्यामुळे उत्तर येणार आहे अनलिमिटेड. लॅबिलिटी ऑफ अ पार्टनर इन पार्टनरशिप बिझनेस इज अनलिमिटेड. नेक्स्ट, 6 बघा. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज इन फोर्स सिन्स. भारतीय भागीदारी कायदा टिंबापासून अंमलात आला. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत 1932, 1881, 1956 आणि 1984. तर आपल्याला माहीत आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज फोर्स सिन्स 1932. 1932मध्ये भारतीय भागीदारी कायदा अंमलात आलेला आहे. नेक्स्ट, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर डॅश डॅश अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013.
कंपनी कायदा 2013नुसार भागीदारी संस्थेतील भागीदारांची कमाल मर्यादा टिंबाटिंब असते. तर पार्टनरशिप ॲक्ट 2013नुसार मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स हे 50 आहेत. त्यामुळं याचं उत्तर येणार आहे 50. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर 50 अकॉर्डिंग टू इन कंपनीज ॲक्ट 2013. ओके. नेक्स्ट आता बीमध्ये काय दिलेलं आहे बघा. बीमध्ये राईट द वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पुढील प्रत्येक विधानासाठी शब्द संज्ञा किंवा शब्दसमूह सुचवा. म्हणजे खाली दिलेल्या प्रत्येक विधानासाठी आपल्याला योग्य तो पर्यायी शब्द लिहायचा आहे. पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म. याचा अर्थ पर्सन म्हणजे व्यक्ती, फॉर्म म्हणजे निर्माण करणे. भागीदारी संस्था निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा भागीदारी संस्था स्थापन करणारे व्यक्ती त्यांना आपण पार्टनर्स म्हणतो. PARTNERS पार्टनर्स, भागीदार. त्यामुळे पहिल्याच उत्तर येणार आहे पार्टनर्स. नेक्स्ट अमाऊंट ऑफ कॅश ऑर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाईम टू टाईम. भागीदाराने भागीदारी संस्थेतून वेळोवेळी भागीदारी संस्थेतून काढून घेतलेली रोख रक्कम किंवा माल. बघा, भागीदारी संस्थेतील या ठिकाणी माल किंवा रोख रक्कम भागीदाराने जर काढून घेतली असेल तर त्याला आपण ड्रॉइंग्ज असं म्हणतो. DRAWING ड्रॉइंग्ज म्हणजे उचल. नेक्स्ट ॲन असोसिएशन ऑफ 2 or more persons अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932नुसार 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींचं संघटन त्याला आपण पार्टनरशिप फर्म म्हणतो. पार्टनरशिप फर्म असा शब्द पाहिजेत. PARTNERSHIP पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट ॲक्ट अंडर व्हिच पार्टनरशिप फर्म्स आर रेग्युलेटेड. या कायद्याअंतर्गत भागीदारी संस्थेचं नियमन केलं जातं. तर भागीदारीचा व्यवसाय, भागीदारी कशी स्थापन करायचं, तिचं कामकाज कशा पद्धतीनं पूर्ण करावायचं याबद्दल या ठिकाणी जो काय कायदा केलेला आहे त्याला आपण इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 म्हणतो. भारतीय भागीदारी कायदा 1932. नेक्स्ट प्रोसेस ऑफ एंट्रिंग अँड नेम ऑफ द पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. निबंधकाच्या नोंदवहीमध्ये भागीदारी संस्थेचं नाव नोंद करण्याची प्रक्रिया त्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. REGISTARATION रजिस्ट्रेशन, नोंदणी त्याला म्हटलं जाईल. नेक्स्ट 6 पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटन फॉर्म. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटन फॉर्म भागीदारी संस्थेचा लिखित स्वरूपाचा संमतीदर्शक ठराव. ॲग्रीमेंट म्हणजे ठराव, संमतीदर्शक ठराव. रिटन फॉर्म म्हणजे लिखित स्वरूपाचा. भागीदारी स्थापन करत असताना भागीदारांच्यामध्ये जो काही ठराव झालेला असतो त्याला आपण पार्टनरशिप डीड म्हणतो. भागीदारीचा करार, पार्टनरशिप डीड, द पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटन फॉर्म. नेक्स्ट 7 अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर्स रिमेन्स कॉन्स्टंट. या पद्धतीमध्ये भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा नेहमी स्थिर राहतो. बघा, भागीदारी संस्थेतील भागीदारांचं भांडवल नोंद करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट 2 खाती उघडले जातात आणि सर्व ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला केल्या जातात. त्यामुळे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स स्थिर राहतो आणि म्हणून त्या पद्धतीला फिक्स्ड कॅपिटल मेथड असं म्हटले जाते. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. नेक्स्ट प्रोपोर्शन इन व्हिच पार्टनर्स शेअर प्रॉफिट. ज्या प्रमाणामध्ये भागीदार भागीदारीतील नफा विभागून घेतात ते प्रमाण, त्या प्रमाणाला आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतो. नफा वाटणी प्रमाण, प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. नेक्स्ट सच कॅपिटल मेथड इन व्हिच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन्ड फॉर ईच पार्टनर. ज्या पद्धतीमध्ये केवळ भागीदारांचं कॅपिटल अकाउंट एकच तयार केलं जातं. बघा, मग सांगितल्या पद्धतीने भांडवल लिहून ठेवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट तयार केले जातात. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल
फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट तेवढंच तयार केलं जातं, आणखीन सर्व ॲडजस्टमेंट या कॅपिटल अकाउंटला तयार केल्या जातात. त्यामुळं ज्या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये भागीदारी संस्थेतील भागीदारांचे भांडवल हे such capital method in which only capital account is maintained for each partner. ज्या पद्धतीमध्ये प्रत्येक भागीदारासाठी केवळ कॅपिटल अकाउंट उघडले जाते त्या पद्धतीला आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतो. यामध्ये कॅपिटल अकाउंट तयार करून सर्व ॲडजस्टमेंट या ठिकाणी कॅपिटल अकाउंटलाच केल्या जातात. त्यामुळं कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा बदलला जातो, म्हणून त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असे म्हटले जाते. नेक्स्ट, सच अकाउंट टू विच ऑल ॲडजस्टमेंट्स आर मेड व्हेन कॅपिटल इज फिक्स्ड. जेव्हा भांडवल स्थिर असतं त्यावेळेला सर्व ॲडजस्टमेंट ज्या खात्याला केल्या जातात त्या खात्याचं नाव म्हणजे करंट अकाउंट. यामध्ये आपण करंट अकाउंट तयार करतो, आणखीन सर्व ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला केल्या जातात. एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू. देय तारखेच्या अगोदर जो खर्च भागवला जातो त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स म्हणतो. द अकाउंट दॅट आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर. प्रत्येक अकाउंटिंग इयरच्या शेवटी जे खाते तयार केले जातात ते खाते फायनल अकाउंट्स. ॲन असेट विच कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश इझिली. रोख रकमेमध्ये रूपांतर लगेच केल्या जाणाऱ्या मालमत्ता त्यांना आपण करंट असेट्स किंवा लिक्विड असेट्स असं म्हणतो. तरल मालमत्ता त्यांना म्हटलं जाईल लिक्विड असेट्स. नेक्स्ट, ऑर्डर इन विच फिक्स्ड असेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये ज्या क्रमानं मालमत्ता लिहिल्या जातात ते ऑर्डर त्याला ऑर्डर ऑफ परमनन्सी असं आपण म्हणतो. द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड. ज्या खात्याला व्यवसायाचे विक्री खर्च नोंद केले जातात ते खाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण विक्रीसंबंधीचे या ठिकाणी खर्च नोंद करत असतो आणि खरेदी किंवा उत्पादनाचे खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची व्यापार खात्याची नावे शिल्लक म्हणजे नावे बाजू मोठी असणे, म्हणजेच या ठिकाणी क्रेडिट बाजूला कमी पडणारी रक्कम त्याला आपण ग्रॉस लॉस ढोबळ तोटा म्हणतो. आणि क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे जमा शिल्लक. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जमा बाजू मोठी असणे म्हणजे नावे बाजूला कमी पडणारी रक्कम, आपण त्याला नेट प्रॉफिट असं म्हणतो. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे नेट प्रॉफिट. नेक्स्ट, त्यानंतर बघा डी या ठिकाणी फाइंड ऑड वन. खालील दिलेल्या शब्दापैकी वेगळा शब्द बाजूला शोधून लिहायचा आहे आपल्याला. बघा, वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. आता यामध्ये जर आपण विचार केला तर वेजेस, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी हे खर्च घटक ट्रेडिंग अकाउंटच्या नावे बाजूला येतात, तर सॅलरी हा घटक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. त्यामुळं या ठिकाणी सॅलरी हा शब्द ऑड असेल. पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग, परचेसेस. आता यामध्ये बघितलं तर पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग हे 3 खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नावे बाजूला येतात, तर परचेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या नावे बाजूला येतो. त्यामुळे या ठिकाणी हा ऑड शब्द असेल परचेस. नेक्स्ट, कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट. यामध्ये जर विचार केला तर बघा, कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट यामधील कॅपिटल, बिल्स रिझर्व्ह फंड आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे लॅबिलिटी बाजूचे घटक आहेत, हे देणे बाजूचे आहेत. आणखीन बिल्स रिसिवेबल हा या ठिकाणी असेट आहे, त्यामुळं बिल्स रिसिवेबल हा या ठिकाणी शब्द बाहेर निघेल. फोर्थ, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेएबल यामधील बिल्स पेएबल हा शब्द बाजूला निघेल, कारण बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे असेट आहेत आणि बिल्स पेएबल ही लॅबिलिटी आहे. अकाउंट, डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिप्रिसिएशन.
याचा जर विचार केला तर डिस्काउंट रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड आणि इंटरेस्ट रिसिवड हे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे क्रेडिट घटक आहेत. डिप्रिसिएशन हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट घटक आहे, खर्च आहे, आणि म्हणून डिप्रिसिएशन हा या ठिकाणी घटक बाजूला निघेल. नेक्स्ट, कंप्लीट द सेंटेन्स. यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे. यामध्ये पर्याय दिलेले नसतात, तर या ठिकाणी आपल्याला योग्य ते उत्तर आठवून त्यामध्ये लिहावं लागेल. बघा, यामध्ये पहिला दिलेला आहे, पार्टनर्स सह्य प्रॉफिट अँड लॉस इन डॅश डॅश रेशो इन द अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. भागीदारीचा करार नसेल तर भागीदार नफा तोटा टिंबाटिंबा रेशोमध्ये विभागून घेतात. तर आपल्याला माहीत आहे इक्वल, समान रेशोमध्ये ते विभागून घेतील. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश डॅश इन इंडिया. भारतामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी ही टिंबाटिंबा आहे. तर भारतामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी ही ऑप्शनल आहे, म्हणजे नोंदणी केली तरी चालेल किंवा नोंदणी नाही केली तरी चालेल. नेक्स्ट, पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी. भागीदारीचा व्यवसाय हा टिंबाटिंबा असला पाहिजे. भागीदारी संस्थेतील व्यवसाय हा कायदेशीर असला पाहिजे, म्हणजे लॉफुल. नेक्स्ट, लायबिलिटीज ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज. भागीदारांची भागीदारी संस्थेतील जबाबदारी ही टिंबाटिंबा असते, अनलिमिटेड. अमर्यादित असते. द बॅलन्स ऑफ ड्रॉइंग्ज अकाउंट ऑफ पार्टनर्स इज ट्रान्सफर्ड टू हिज डॅश डॅश अकाउंट अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये भागीदारांच्या उचल खात्याची शिल्लक ही टिंबाटिंबा खात्याला वर्ग केली जाते, तर ती करंट अकाउंटला वर्ग केली जाते. नेक्स्ट, द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ पार्टनर इज डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट. भागीदारांच्या भांडवलावरील व्याज हे टिंबाटिंबा खात्याच्या नावे बाजूला नोंद केले जाते. तर भागीदारांच्या भांडवलावरील व्याज हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नावे लिहिले जाते. त्यामुळे उत्तर येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट, पार्टनर्स आर डॅश डॅश लायबल फॉर द डेबिट ऑफ डेब्ट्स ऑफ द फर्म. भागीदार हे भागीदारी संस्थेतील कर्जाला टिंबाटिंबा जबाबदार असतात. तर जॉईंट अँड सेव्हरल त्याचं उत्तर येतं. संयुक्त आणि एकत्रित असा अर्थ येतील त्याचा. पार्टनरशिप डीड इज डॅश डॅश ऑफ पार्टनरशिप. भागीदारीचा करार हा भागीदारी संस्थेचे टिंबाटिंबा आहे. याची दोन उत्तर आपल्याला देता येतील, एक ॲग्रीमेंट आणि आर्टिकल. या ठिकाणी आर्टिकल असं आपल्याला म्हणता येईल किंवा ॲग्रीमेंटसुद्धा म्हणता येईल. पार्टनरशिप डीड इज अन ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप. भागीदारीचा तो करार आहे, आर्टिकल आहे. द विथड्रॉवल ऑफ द पार्टनर्स फॉर पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज डॅश डॅश टू हिज अकाउंट. द विथड्रॉवल ऑफ पार्टनर्स फ्रॉम पर्सनल यूज फ्रॉम द फर्म इज डॅश डॅश टू हिज अकाउंट. म्हणजे भागीदाराने भागीदारीमधून घेतलेली उचल रक्कम ही त्याच्या खात्याच्या टिंबाटिंबा बाजूला नोंद केली जाते, तर नावे बाजूला, डेबिटेड. नेक्स्ट, कमिशन पेएबल टू पार्टनर इज डॅश डॅश टू द फर्म. कमिशन पेएबल टू पार्टनर इज डॅश डॅश टू अ फर्म. भागीदाराला देय कमिशन हे भागीदारीचा या ठिकाणी खर्च आहे, एक्सपेन्सेस. नेक्स्ट, when partners adopt a fixed capital method then they have to operate dash dash account. जेव्हा भागीदार फिक्स्ड कॅपिटल मेथड स्वीकारतात तेव्हा ते टिंबाटिंबा खाते वापरतात.
तर करंट अकाउंट येणार. करंट अकाउंट. नेक्स्ट, if partner's current account shows dash dash balance, it is shown to the liability side of balance sheet. if partner's current account shows dash dash balance, जर भागीदारांचा करंट अकाउंटला टिंबाटिंबा बॅलन्स असेल, शिल्लक असेल, तर ती लॅबिलिटी बाजूला दाखवली जाते. तर क्रेडिट बॅलन्स असेल तर ती लॅबिलिटी बाजूला नोंद केली जाते. द एक्सपेन्सेस पेड फॉर ट्रेडिंग पर्पज आर नोन ॲज डॅश डॅश एक्सपेन्सेस. व्यवसायाच्या व्यापारविषयक जो काही खर्च केला जातो, व्यापारविषयक हेतूने जो काही खर्च केला जातो त्याला ट्रेड एक्सपेन्सेस असे म्हटले जाते. कॅश रिसीट्स विच आर रिकरिंग इन नेचर आर कॉल्ड रेव्हेन्यू रिसीट्स. म्हणजे परत मिळणारे जे काही उत्पन्न असेल त्याला आपण महसुली उत्पन्न असे म्हणतो, रेव्हेन्यू रिसीट असे म्हणतो. रिटर्न आउटवर्ड्स आर डिडक्टेड फ्रॉम. रिटर्न आउटवर्ड्स म्हणजे परत केलेला माल हा टिंबाटिंबामधून वजा केला जातो. तर परत केलेला माल रिटर्न आउटवर्ड्स हे परचेसमधून वजा केले जातात. एक्सपेन्सेस which are paid before due are called as. देय तारखेच्या अगोदर या ठिकाणी जो काही खर्च केला जातो त्याला टिंबाटिंबा असे म्हणतात. प्रीपेड आपण त्याला म्हणतो प्रीपेड. assets which are held in the business for a long period are called. assets which are held in the business for a long period are called. दीर्घकालासाठी ज्या मालमत्ता धारण केल्या जातात त्यांना आपण फिक्स्ड असेट्स म्हणतो. फिक्स्ड असेट्स. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ इज एक्सपेन्सेस. बघा, ट्रेडिंग अकाउंट हे डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या आधारे तयार केले जातात. When commission is allowed to any partner, it is dash dash of the business. जेव्हा एखाद्या भागीदाराला कमिशन दिलं जातं तेव्हा तो व्यवसायाचा एक्सपेन्सेस आहे. When goods are distributed as free sample, it is treated as advertisement of the business. जेव्हा या ठिकाणी आपण नमुन्यासाठी काही माल मोफत वाढतो तेव्हा त्याला त्या व्यवसायाची जाहिरातीचा खर्च असं मानलं जातं. बघा, डू यू ॲग्री डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पुढील विधानासाठी तुम्ही सहमत की असहमत आहात ते सांगा. जर विधान बरोबर असेल तर आपण त्या विधानाला सहमत असणार म्हणजे ॲग्री असणार. जर ते विधान चुकीचं असेल तर त्याचं उत्तर डिसॲग्री येणार. तर बघा, व्हेन पार्टनरशिप डीड इज सायलंट. जेव्हा भागीदारीच्या करारामध्ये कोणताही उल्लेख नसेल तर पार्टनर्स प्रॉफिट्स ऑफ द फर्म अकॉर्डिंग टू कॅपिटल रेशो. भागीदार त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात नफा विभागून घेतात. बघा, भारतीय भागीदार कायद्यातील तरतुदीनुसार जर पार्टनरशिप डीड जर नसेल, भागीदारीचा जर करार नसेल, त्या करारामध्ये जर नफा वाटणी प्रमाणाबद्दल काही उल्लेख दिला नसेल तर अशा वेळी आपल्याला भागीदारी संस्थेतील नफा हा इक्वल रेशोमध्ये विभागून घ्यावा लागतो. या ठिकाणी कॅपिटल रेशो म्हटलेला आहे, याचाच अर्थ हे विधान चुकीचं आहे म्हणजे आपण हे विधान डिसॲग्री येणार. नेक्स्ट, करंट अकाउंट ऑलवेज शोज अ डेबिट बॅलन्स. चालू खात्याला नेहमी नावे शिल्लक असते. हे विधान चुकीचं आहे कारण चालू खात्याला नावे बॅलन्स, नावे शिल्लक किंवा जमा शिल्लक, डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स दोन्ही येऊ शकतो. म्हणजेच हे विधान चुकीचं आहे, म्हणजेच त्याचं उत्तर डिसॲग्री येणार.
इट इज कंपल्सरी टू हॅव अ पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न. बघा, भागीदारीचा करार हा रिटर्न असला पाहिजे. म्हणजे तो लिखित स्वरूपाचा असला पाहिजे. अशा पद्धतीचं कंपल्सरी काही असत नाही. भागीदारीचा करार हा तोंडी ओरल असला तरी देखील चालू शकतो. म्हणजेच हे पण विधान चुकीचं आहे. डिसॲग्री. नेक्स्ट, फोर्थ, पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. भागीदारी संस्था ही व्यापारी संस्था आहे. हे विधान बरोबर आहे, कारण ट्रेडिंग करूनच या ठिकाणी नफा-तोटा भागीदारी संस्थेमध्ये मिळवला जातो. नफा प्राप्तीच्या हेतूनच भागीदारीची स्थापना केलेली असते. याचाच अर्थ पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. दिस स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स ॲग्री. आपण या विधानासाठी सहमत असणार. An interest on capital is an expenditure for the partnership firm. भागीदारांच्या भांडवलावरती दिलेलं व्याज हे भागीदारी संस्थेचा खर्च आहे. विधान बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण ॲग्री असणार. नेक्स्ट, पार्टनरशिप इज अन असोसिएशन ऑफ 2 or more persons. भागीदारी ही या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींचं संघटन असतं. हे विधान बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर येणार ॲग्री. नेक्स्ट, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी ऑर कमिशन. भागीदारांना पगार किंवा कमिशन घेण्याचा अधिकार आहे. जर भागीदारीच्या करारामध्ये तसा उल्लेख असेल तरच भागीदारांना पगार किंवा कमिशन घेण्याचा अधिकार आहे, अन्यथा त्यांना तो अधिकार नसतो. भागीदारांना त्यांच्या भांडवलावरती नफा मिळत असतो. त्यामुळे हे विधान डिसॲग्री असणार. नेक्स्ट, द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट रिमेन्स कॉन्स्टंट अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये भागीदारांच्या भांडवल खात्याची शिल्लक स्थिर राहते. विधान बरोबर आहे, म्हणजेच ॲग्री. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट केम इन टू एक्झिस्टन्स इन द इयर 1945. भारतीय भागीदारी कायदा हा 1945 अस्तित्वात आला. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला माहीत आहे की भारतीय भागीदारी कायदा हा 1932 अंमलात आलेला आहे, म्हणजे हे विधान डिसॲग्री असणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिफ्लेक्ट द ट्रू फायनान्शियल पोझिशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे खऱ्या आर्थिक स्थितीवरती या ठिकाणी रिफ्लेक्शन करत असतं, म्हणजे ते दाखवत असतं. होणारा नफा किंवा तोटा योग्य आहे किंवा नाही हे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून दिसून येतं, म्हणजेच या ठिकाणी हे विधान ॲग्री असेल. अमाऊंट बारोड बाय पार्टनर्स फ्रॉम हिज बिझनेस विल बी डेबिटेड टू करंट अकाउंट. भागीदाराने भागीदारी संस्थेतून घेतलेली रक्कम ही त्यांच्या चालू खात्याच्या नावे बाजूला नोंद केली जाते. उचल याला आपण म्हणतो ती करंट अकाउंटच्या डेबिटला येते, म्हणजेच ॲग्री. सोल्ड बट अनडिस्पॅच्ड गुड्स मस्ट बी पार्ट ऑफ व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. सोल्ड बट अनडिस्पॅच्ड गुड्स मस्ट बी पार्ट ऑफ व्हॅल्युएशन ऑफ द क्लोजिंग स्टॉक. विकलेला आहे परंतु तो जर माल पाठवला नसेल तर या ठिकाणी तो व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉकमध्ये घेतला जातो. विधान चुकीचं आहे. माल विकला, आज न उद्या आपण तो पाठवून देणार, क्लोजिंग स्टॉकमध्ये तो येणार नाही, म्हणजेच वाक्य डिसॲग्री असणार. कॅरेज इनवर्ड इज अ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. कॅरेज इनवर्ड हा सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आहे. विधान चुकीचं आहे, डिसॲग्री. आपल्याला माहीत आहे की कॅरेज इनवर्ड हा खरेदी केलेल्या मालावरील वाहतुकीचा खर्च असतो, म्हणजे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. नेक्स्ट, ग्रॉस प्रॉफिट इज अन ऑपरेशन प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट हा ऑपरेशन प्रॉफिट आहे, डिसॲग्री. नेट प्रॉफिट हा ऑपरेशन प्रॉफिट असतो, ग्रॉस प्रॉफिट हा ऑपरेशन प्रॉफिट असत नाही, डिसॲग्री. ऑल फायनान्शियल एक्सपेंडिचर आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सर्व आर्थिक खर्च हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नावे बाजूला नोंद केले जातात. विधान बरोबर आहे, म्हणजे उत्तर येणार त्याचं ॲग्री. फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स, जर जाहिरातीसाठी मोफत माल आपण डिस्ट्रीब्यूट केला असेल, वाटला असेल, तर त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंट डेबिटला होते. विधान चुकीचं आहे. फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स इज क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट आहे.
तो आपण क्रेडिट बाजूला लिहितो, इथे डेबिटेड म्हटलेलं आहे, म्हणजे चुकीचं विधान दिलेलं आहे. याचाच अर्थ ते विधान डिसॲग्री असणार. बघा, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. क्लोजिंग स्टॉक वॉज 30,000. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. याचा अर्थ आता क्लोजिंग स्टॉक 10%नं कमी दाखवलेला आहे. क्लोजिंग स्टॉकची किंमत 30,000 दिलेली आहे. तर या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकची करेक्ट व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची आहे. आपल्याला दोन पद्धतीने काढता येईल. अंडर व्हॅल्यूची रक्कम आपल्याला काढता येईल. आपल्याला सूत्र माहीत आहे. अंडर व्हॅल्युएशन बरोबर अमाऊंट गिवन into rate divided by 100 minus a rate is equal to amount given 30,000 into rate 10% divided by 90, 100 minus 10. 0 जाईल, 0 जाईल, 9 9 त्रिक 27 राहिले 3, 30 झाले, परत 9 त्रिक 27, परत राहिले 3, 9 त्रिक 27, परत राहिले 3, 9 त्रिक 27.3. म्हणजेच या ठिकाणी 3,333.33 एवढ्या रकमेनं या ठिकाणी तो कमी दाखवलेला असेल. करेक्ट व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक बरोबर करेक्ट व्हॅल्यू इज इक्वल टू 30,000 प्लस 3,333.3 is equal to 33,333. Next, calculate 12.5% per annum depreciation on furniture on 2,20,000 for 1 year and on 10,000 for 6 months. या ठिकाणी आपल्याला 2,20,000 होती, 12.5% दराने एका वर्षाचं डिप्रिशिएशन घसारा काढायचा आहे. आणखीन 10,000 होती, 6 महिन्याचा 12.5%ने घसारा काढावयाचा आहे. तर बघा, पहिलं फर्स्ट कॅल्क्युलेशन 2,20,000 इंटू 12.5 डिवायडेड बाय 100. या ठिकाणी आपल्याला 0 काढावं लागेल. पॉईंट असेल तर इथं 0 वाढवावं लागेल. पॉईंट काढल्याबद्दल इथं 125 घ्यायचे. हे 3 शून्य झाल्या, या 3 शून्य निघून गेल्या. 220 गुणिले 125, यामधील 0 आपण बाजूला ठेवू. राहिले 22 आणि 125. 125 गुणिले 22 यांचा गुणाकार आपण करू. 2×5 10, 2×2 4 आणि 1 5, 2×1 2, 0, 2×5 10 ह्याचे 1, 2×2 4 आणि 1 5, 2×1 2, 0 5 7 2 आणि हा 0, म्हणजेच 27,500 डिप्रिशिएशन येईल. बीमध्ये आपल्याला 10,000 वरती 12.5% दरानं 6 महिन्याचं व्याज काढायचं आहे. भागिले 100 गुणिले 12. इथं पण हा पॉईंट काढून टाकल्याबद्दल 0 वाढवू आपण. या 3 शून्य गेल्या, या 3 शून्य गेल्या. 6 6, 6 2 12, 2×2 2×5 10, 5 आणि 125चा गुणाकार. 5 5 25, ह्याचे 2, 5 2 10 आणि 2 12, ह्याचे 1, 5 1 5, 5 आणि 1 6, 625 एवढा घसारा येईल. नेक्स्ट 3 नंबर, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर year ending 1st September 2019 amounted ₹1,500. Calculate prepaid insurance assuming that the year ending is 31st March 2019. बघा, या ठिकाणी
1 सप्टेंबर 2019पर्यंत 1,500 रुपयाचा विमा हप्ता भरलेला आहे. आपले आर्थिक वर्ष 31 मार्चला संपते असे गृहीत धरून प्रीपेड इन्शुरन्स आगाऊ भरलेल्या इन्शुरन्सची रक्कम शोधून काढावी लागेल. तर बघा, जर 31 मार्च 2019ला आपलं आर्थिक वर्ष संपत असेल आणि 1 सप्टेंबरपर्यंतचा जर आपण विमा भरला असेल तर 5 महिन्याचा आपण प्रीपेड इन्शुरन्स भरलेला असणार आहे. मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हा 5 महिने होतील. 1 सप्टेंबरपर्यंत आपण भरलेला आहे आणि म्हणून 5 महिन्याचा प्रीपेड इन्शुरन्स हा आपल्याला पुढील प्रमाणे काढता येईल. बघा, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. खालील गणिते सोडवा. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. क्लोजिंग स्टॉक वॉज 30,000. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. बघा, याचा अर्थ क्लोजिंग स्टॉक हा 10% कमी किमतीनं दर्शवलेला आहे. दिलेल्या क्लोजिंग स्टॉकची किंमत 30,000 दिलेली आहे, तर त्याची खरी किंमत किती असेल, म्हणजे अंडर व्हॅल्युएशन आपल्याला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करत असताना बघा, करेक्ट व्हॅल्यू जर आपण 100 मानली तर अंडर व्हॅल्यू ही 90 असेल, 10% कमीनं. दिलेल्या क्लोजिंग स्टॉकची अंडर व्हॅल्यू ही 30,000 दिलेली आहे, 30,000. तर करेक्ट व्हॅल्यू आपण x मानू. त्रिकस गुणाकार करून 90x इज इक्वल टू 30,000 इंटू 100. x इज इक्वल टू 30,000 इंटू 100 डिवायडेड बाय 90. हा शून्य जातो, हा शून्य जातो. 9 एके 9, 9 त्रिक 27, राहिले 3, परत 9 त्रिक 27, परत राहिले 3, 9 त्रिक 27, परत राहिले 3, 9 त्रिक 27, परत राहिले 3, पॉईंट येणार 3 गुणिले 10, म्हणजेच x इज इक्वल टू 33,333. क्लोजिंग स्टॉकची खरी किंमत ही 33,333 असेल. नेक्स्ट सेकंड बघा. कॅल्क्युलेट 12.5% पर ॲनम डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. फर्निचरवरती 12.5% दरानं आपल्याला काढायचं आहे. बघा, कॅल्क्युलेशन आपल्याला 5 महिन्याचं प्रीपेड इन्शुरन्स काढावं लागेल. 1,500 गुणिले 5 भागिले 12, 12 महिन्यापैकी 5 महिन्याचा प्रीपेड इन्शुरन्स काढायचा आहे. 12 एके 12, 12 एके 12, राहिले 3, 30 झाले. 12 दोन्ही 24, राहिले 6, 60 झाले. 12 पंचे 60. 125 गुणिले 6, 5, 5 5 25, 5 दोन्ही 10 2 12, 5 1, 5 1 5, 5 1 6, 625 हा प्रीपेड इन्शुरन्स असेल. 3 नंबर. नेक्स्ट फोर्थ काय सांगितले बघा. फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधून काढायचा आहे. परचेस 30,000, सेल्स 15,000, कॅरेज इनवर्ड 2,400, ओपनिंग स्टॉक 10,000, परचेस रिटर्न 1,000, क्लोजिंग स्टॉक 36,000. दोन पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ते शोधून काढता येईल. आपल्याला सोपा मार्ग ट्रेडिंग अकाउंट तयार करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधून काढता येईल. जर आपण कच्च्या स्वरूपात ट्रेडिंग अकाउंट तयार केलं तर ओपनिंग स्टॉक आपल्याला डेबिटला घ्यावा लागेल. ओपनिंग स्टॉक बघा, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 10,000. त्याच्या खाली टू परचेस, परचेसची रक्कम आहे 30,000. त्यामधून लेस रिटर्न्स दिलेत. परचेस रिटर्न 1,000, 29,000 नेट परचेस. नंतर कॅरेज इनवर्ड
कॅरेज इनवर्ड दिलेले आहेत 2400. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेलची रक्कम दिलेली आहे 15,000 15,000. बाय क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 36,000 36,000. अकाउंट टॅली केल्यानंतर क्रेडिट बेरीज 51,000 51,000. त्यातून वरच्या रकमांची बेरीज वजा करून 006 4 10 हातचे 1 9 1 10 10 2 12 12 आणखी 9 20 हातचे 2 2 2 2 4 1 5 9,600 हा ग्रॉस प्रॉफिट असेल. ग्रॉस प्रॉफिट. ओके. नेक्स्ट 5th, borrowed loan from Bank of Maharashtra rupees 2 lakh on 1st October 2019 at the rate of 15% per annum. Calculate interest on bank loan for year 2019-20 assuming that the financial year ends on 31st March every year. याचा अर्थ बँक ऑफ महाराष्ट्राकडून आपण 2 लाख रुपयेचे कर्ज 1 ऑक्टोबर 2019ला 15% व्याजदराने घेतलेले आहे. तर आपल्याला 2019-20 या वर्षासाठीचं बँक कर्जावरील व्याज शोधून काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला आर्थिक वर्ष 31 मार्चला समताच गृहीत धरायचं आहे. आता बघा 1 ऑक्टोबरला आपण कर्ज घेतलेलं आहे. याचाच अर्थ ऑक्टोबर ते मार्च आपण 6 महिने ते कर्ज वापरणार, म्हणजे 6 महिन्याचं व्याज आपल्याला आउटस्टँडिंग असणार ते कॅल्क्युलेट करावं लागेल. कालखंड लक्षात घेता आला पाहिजे. 6 महिन्याचं 2 लाखावरती 15% दराने व्याज आपल्याला काढायचं आहे. बघा कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने येईल. 5th नंबर 2 lakh into 15% into 6 months divided by 100 into 12 months. 0 0 0 0 जाईल. 6 1 6 6 2 12 2 के बे 0 0 0 1,000 गुणिले 15 बरोबर 15,000. 2 लाखावरती 15% दराने 6 महिन्याचे व्याज 15,000 येईल. तर मित्रांनो या पद्धतीनं टॉपिक नंबर 1 वरील आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा सराव करता येईल. धन्यवाद.